की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद देऊन आमचं मार्गदर्शन करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिकांशी अधिक, त्याहूनही अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. गॉड स्पीक्सचं मराठी भाषांतर ईश्वर वचन आपण वाचत आहोत. पेज नंबर 212 वर आपण आहोत. आपण फना बका गेल्या वेळेला बघितलं होतं, बका बिल्लाह बघितलं होतं, आणि त्याच्या आधी फना आणि फना फिल्ला पाहिलं होतं. त्यानंतर भूमिकेवरचं फना बका आणि सामान्य माणसातलं फना बका म्हणजे झोपेतून जाग होणं आणि झोपी जाणं, ह्या अवस्था, ह्यातला फरक, आणि हे आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं. आता ह्याच्या पुढे आणि बाबा फना बकाबद्दल आणखीन पुढे स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते वाचूया. पेज नंबर 212. 3 मूलभूत प्रकारांपैकी पहिला प्रकार प्राथमिक स्वरूपाचा आहे. आता हा 3 प्रकार कसले? फना बका जे आहे, फना म्हणजे काय? निर्वात पोकळीची अवस्था अनुभवणं, म्हणजेच जी बियॉन्ड गॉड स्थिती आहे, परात्पर परब्रह्म अवस्था आहे. त्या परात्पर परब्रह्म अवस्थेचा अनुभव 7व्या भूमिकेतल्या पहिल्या अवस्थेत फनामध्ये होतो. आणि फना आणि बका ह्या दोन्हीचा फना फिला म्हणजे गॉड रिअलायझेशन. आता बका म्हणजे आपण बघितलं गेल्या वेळेला, ती अनंत चैतन्य जे आहे त्या महाचैतन्य अवस्थेतून सामान्य चेतनेपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे, कालखंड आहे, ते म्हणजे बका. आता फना बका म्हणजे काय? की ती निर्वात पोकळी आहे आणि हा प्रवास आहे. ह्या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे फना बका. आता त्या फना बकाचे जे मूळ 3 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये बाबांनी आपण गेल्या वेळेला हे बघितलं होतं की फना फिलाच्या अवस्थेमध्ये आणि फना बका म्हणजे किती दिव्यत्वामध्ये प्रवेश करण्यापूर्वीची जी अवस्था आहे, त्याच्यामध्ये इतके वेगवेगळे प्रकार आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती, जितके जीव तितके त्याचे प्रकार आहेत, विविध प्रकार आहेत. फना बका जी अवस्था आहे ती म्हणजे काय, ते आधीचा एक पॅराग्राफ मुद्दाम परत वाचते. अंतिम फनाफिलाच्या अवस्थेच्या सत्यात पूर्ण परिपक्व परिपूर्ण चेतनेसह अंतिमतः व यथार्थाने अंतर्गत होण्यापूर्वी व दिव्यत्वाच्या अंतिम बकाबिल्लामध्ये प्रस्थापित करून घेण्यापूर्वी, म्हणजे काय की गॉड रिअलायझेशन आणि सद्गुरू ह्या दोन्ही अवस्थेत प्रवेश करण्यापूर्वी सामान्यतः मायेच्या परिभाषेत फनाबकाच्या म्हणजे ही जी प्रवासाची ती स्थिती आहे, तिथनं त्या जाण्यापर्यंतचा तो जो मार्ग आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एक टनेलचं उदाहरण घेऊया. मग ते रेल्वेचा मार्गाचं टनेल असू दे किंवा ओव्हरब्रिजचं टनेल असू दे, रोडचं टनेल असू दे, रस्त्यावर आपण टनेलच्या सुरुवातीला येतो आणि टनेलच्या शेवटी येतो. मग टनेल मधला जो प्रवास आहे, एक उदाहरण दाखल, तो म्हणजे फनाबका म्हणता येईल. तर त्या फनाबकाचे इतके व्यक्तिगत अनुभव आहेत की सृष्टीत जितके विविध व असंख्य सजीवांचे प्रकार आहेत, जितके जीवात्मांचे प्रकार आहेत, जितक्या जीवांच्या अवस्था आहेत, तितके त्याचे प्रकार आहेत. कारण प्रत्येकाचं
वेगळा प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे एका व्यक्तीची जी अवस्था आणि फणाबकाची जी अवस्था असेल, प्रकार असेल, तसाच प्रकार दुसऱ्या व्यक्तीचा असेल असं नाही, तो भिन्न असणार. तरी पण फणाबकाचं मूळ 3 प्रकार आहेत. फणाबकाच्या मूलभूत 3 प्रकारात फणाबकाच्या सर्व व्यक्तिगत अनुभवांचा समावेश होतो. तर ठोकपणे फणाबकाला 3 प्रकारात विभागता येईल. त्या 3 प्रकारामध्ये या अनंत ज्या अवस्था आहेत सगळ्या जीवांच्या, त्या सगळ्या त्या 3 प्रकारात मोडतात. ते 3 प्रकार फणाबकाचे कोणते आहेत ते आता बघूया. 3 मूलभूत प्रकारांपैकी पहिला प्रकार प्राथमिक स्वरूपाचा आहे. आता फणाबकाचा पहिला जो प्रकार आहे तो अत्यंत मूलभूत आणि प्राथमिक स्वरूपाचा आहे. तो काय आहे? हा मायेतील सामान्य घटनात्मक मिथ्या जीवनाच्या फणाबका प्रकाराचा आहे. म्हणजे ह्या भौतिक जगातला जो फणाबका आहे त्याचा तो प्रकार आहे, ज्याचा सर्व अनुभव घेतात, जे रोज मायेत निवास करण्यासाठी फणात अंतर्गत होतात व बका मिळवतात व मायेत निवास करण्यासाठी ही प्राथमिक स्वरूपाची फणाबका अवस्था सामान्य चमत्कारिक मिथ्या जीवनाची सामान्य गाढ निद्रावस्था व सामान्य जागृतावस्थेपासून घडलेली आहे. आता भूमिकांमधला फणाबका वेगळा आहे. भौतिक जीवनात सुद्धा फणाबका आहे, हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की भूमिकांमधला फणाबका, भौतिक जीवनातला फणाबका. तर भौतिक जीवनातला फणाबका आणि सामान्य भूमिकांमधला फणाबकामध्ये काय फरक आहे ते आपण गेल्या वेळेला बघितले. सामान्य जीवनातला फणाबका म्हणजे गाढ झोपी जाणं, ही एक अवस्था म्हणजे फणा. तिथे काय असतं? काहीही नसतं. आणि आपण झोपेतून जाग होण्याचा हा जो प्रवास आहे तो म्हणजे फणाबका, आणि जाग झाल्यानंतरची अवस्था वेगळी. तर हा फणाबकाचा पहिला मूलभूत एक प्रकार आहे, सामान्य माणसाची गाढ झोप आणि जाग होणं, सोप्या भाषेत. पुढे आपण पेज नंबर 213 वर आहे. यापूर्वी विशद केल्याप्रमाणे जरी एखादा मायेच्या संस्कारांसह गाढ निद्रेत अंतर्गत होतो, तरी ईश्वर आहे अवस्थेची तीच मूळ दैवी निव्वळ निर्वात पोकळी प्रस्थापित होते, जेथे कधी काहीच अस्तित्वात नव्हते व जेथे फक्त एक अपरिमित केवळ एक सत्य ब्रह्म म्हणून अपवाद सोडला तर कधी काहीच अस्तित्वातही राहत नाही, ज्याला त्याच्या ईश्वर आहे अवस्थेत ईश्वराचे अनंतत्व म्हटले आहे. जेव्हा मायेचे संस्कार ज्यासह तो झोपी जातो त्याला जागे करतात, तो मायेतच जागृतावस्थेत निवास करतो व दैनंदिन जीवन मायेत प्रस्थापित करतो. आता भौतिक जीवनातला फणाबका बाबा येथे पुढे आणखीन विशद करतात, स्पष्ट करतात की जसं बाबांनी सांगितलं की यापूर्वी पण हे स्पष्ट केलेलं आहे की मायेच्या संस्कारांसह आपण जेव्हा गाढ झोपी जातो तेव्हा आपले संस्कार तेवढ्या झोपेच्या कालावधीपुरतेच गायब होतात. जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा विश्व अस्तित्वात राहत नाही, चेतना अस्तित्वात राहत नाही, संस्कार सुद्धा तेवढ्या वेळेपुरते गायब होतात. पण झोपी जाताना आपण त्या संस्कारांसह झोपी जातो. जसं पुनर्जन्माच्या वेळी आपण संस्कारांसह जन्म घेतो, संस्कारांमुळे पुनर्जन्म होतो, त्याचप्रमाणे आपण झोपतो तेव्हा ह्या संस्कारांसह जरी झोपीत गेलो तरी झोपेच्या तेवढ्या अवस्थेपुरते ते संस्कार गायब होतात. गाढ झोपेत संस्कार शिल्लक राहत नाही. गाढ झोपेत स्वप्नावस्थेत मध्ये आपण संस्कार जे आहेत, जे मृतवत झालेले असतात, जे सुप्त असतात, ते अर्धचेतनेद्वारा सुप्त संस्कार आपण खर्च करतो. पण गाढ झोपेत आपण निर्वात पोकळी मध्ये प्रवेश करतो. म्हणजे काय? परात्पर परब्रह्म अवस्थेला जातो. म्हणजे काय? बियॉन्ड गॉड स्टेटला जातो. म्हणजे काय? तिथे काहीही शिल्लक राहत नाही. चैतन्य नाही, महाचैतन्य नाही, मानवी चेतना नाही, दैवी चेतना नाही,
काहीही नाही. निर्वात पोकळी असते. कुठे? गाढ झोपेमध्ये. जिथे केवळ ब्रह्म म्हणजे काय? सत्य म्हणजेच काय? ईश्वर म्हणजेच काय? अस्तित्व केवळ शिल्लक असतं. आपण जरी गाढ झोपलेले असलो, आपल्यासाठी जरी विश्व अस्तित्वात नसलं तरी आपलं अस्तित्व असतं, आणि अस्तित्व म्हणजे ब्रह्म किंवा ईश्वर. कधी अशा पद्धतीने सगळं गाढ झोपेत गायब होतं की पहिले कधी त्या अस्तित्वातही नव्हतं, इतकं ते गायब होऊन जातं की सगळ्यांना. आणि हे जे आहे तिथे ईश्वर आहे अवस्था असते, ईश्वराचं अनंतत्व तिथं आहे. ह्या मायेच्या संस्कारांसह तो झोपी जातो. आता तो झोपेतून जागा कसा होतो हे आपण मागे बघितलेलं आहे. ते जे त्याचे संस्कार असतात, ते जे संस्कार आज खरचण्यासाठी परिपक्व होतात, ते वर स्वतः वरती येऊन त्याला पुश करतात की आम्हाला खर्च करा. आणि हे संस्कार त्याला झोपेतून जाग करतात किंवा झोपेतून जाग करण्यासाठी उद्युक्त करतात. आणि मग तो जागा झाला की त्याचं दैनंदिन जीवन पुन्हा सुरू होतं. पुढे बाबा सांगतात, तदनुसार त्याप्रमाणे दैनंदिन जीवनात जेव्हा एखादा गाढ निद्रा घेतो, फणा प्रस्थापित होते. अगदी गाढ झोपेत फणा म्हणजे काय? काहीही नसणं, निर्वात पोकळी, परात्पर परब्रह्म अवस्था, बियॉन्ड गॉड स्टेट अवस्था. ही कधी असते? ही 7व्या भूमिकेतली पहिली अवस्था असते. पण अशी अवस्था ह्या मायेच्या जगात आपण रोज अनुभवतो, ती म्हणजे गाढ झोपेत. कारण तो दररोज चेतनेशिवाय मूळ ईश्वरावस्थेत अंतर्गत होतो. गाढ झोपेत कसलंही भान नसतं, कॉन्शियसनेस नसतो, चेतना नसते. ती नाही संस्कारित चेतना असते, नाही मानवी चेतना असते, नाही दैवी चेतना असते, कुठलेच कॉन्शियसनेस नसतो. म्हणजे अशी अवस्था कशी आहे? बियॉन्ड गॉड स्टेटची. म्हणजे गाढ झोपेमध्ये बियॉन्ड गॉड स्टेट अवस्थेमध्ये तो समाविष्ट होतो. व जेव्हा एखादा रोज जागा होतो, मायेच्या दैनंदिन जीवनात निवास करण्यासाठी बका प्राप्त केली जाते. म्हणजे काय? की त्या गाढ झोपेतून तेव्हा जो जागा होतो, तेव्हा हे जे जीवन आहे, दैनंदिन जीवन आहे, त्याचं जीवन सुरू होतं. म्हणजे ती त्याची बका अवस्था त्याला प्राप्त होते. जो पावे तो गाढ निद्रा त्याला प्रभावित करत नाही व परत एकदा दैनंदिन फणा अवस्थेत खेचून नेत नाही, जी फणा त्याच्या निंबळ निर्वात पोकळीची मूळ दिव्यावस्था आहे. कुठपर्यंत बका अवस्था राहते? रोजच्या आपल्या भौतिक जीवनात आपली बका अवस्था कुठपर्यंत राहते? परत जोपर्यंत आपण गाढ झोपी जात नाही तोपर्यंत. जेव्हा आपण पुन्हा एकदम गाढ झोपी जातो, तेव्हा परत एकदा ते आपल्याला गाढ झोप जी आहे ती फणा अवस्थेमध्ये खेचून नेते. म्हणजे जिथे निर्वात पोकळी असते, की जी मूळ दिव्य अवस्था आहे, ईश्वराची मूळ अवस्था आहे, दिव्य अवस्था आहे फणा, त्याच्यामध्ये आपल्याला आपली गाढ झोप खेचून नेते. फणामकाचा हा दुसरा प्रकार लक्ष प्राप्तीसाठी मार्गावरील भूमिकांचा. आता हा पहिला प्रकार कोणता झाला? दैनंदिन जीवनामध्ये झोपणं, झोपेतून उठणं, म्हणजे फणाबका झाला. आता फणाबकाचा बाबा सांगतात आपण दुसरा प्रकार बघू. तो दुसरा प्रकार जो आहे फणाबकाचा, तो भूमिकांचा आहे. आता भूमिकांमध्ये काय होतं? भूमिकामध्येच आहे, चाहे तो पहिल्या भूमिकेत असो, 5व्या भूमिकेत असो, 6वीत असो, कुठल्याही भूमिकेत जरी साधक असला तरी तो साधकही झोपी जातो गाढ आणि झोपेतून उठतो. म्हणजे भूमिकांमधला साधकही आपल्यासारखा रोज झोपतो आणि उठतो. मग तो साधक जरी भूमिकेवर असला तरीही जेव्हा तो झोपी जातो तेव्हा आपल्यासारखा 4 चौघांसारखी त्याची ती फणा अवस्था होते. हे मागे बाबांनी एका ह्याच्यात स्पष्ट केलेलं आहे. आणि जेव्हा तो उठतो झोपेतून, आपण जेव्हा ह्या भूमिका बघत होतो तेव्हा त्याच्यामध्ये हा मुद्दा आला होता
की भूमिकांमधला साधक आहे आपल्यासारखाच झोपेतून जागा होतो. फक्त एवढं आहे की आपण झोपेतून जागे झाल्यावर आपल्या पूर्ण संस्कारांसह, भौतिक संस्कारांसह जागा होतो. आता इथे फरक काय आहे की साधक जेव्हा भूमिकेवर जागा होतो, तो जर सूक्ष्म भूमिकेवर असेल, सूक्ष्म जगतात असेल, त्याचे जर सूक्ष्म संस्कार असतील, त्याची चेतना सूक्ष्म जगताची असेल, म्हणजे 1 ते 4 भूमिका, तर तो सूक्ष्म संस्कारांसह जागा होतो. जर तो 5व्या आणि 6व्या भूमिकेत असेल तर तो मनोसंस्कारांसह जागा होतो. एवढाच फरक आहे. पण जागा तोही होतो, बका अवस्था त्यालाही प्राप्त होते. तो मायेच्या, भ्रमाच्या, सामान्य चमत्कारिक मिथ्या जीवनाच्या प्राथमिक स्वरूपाच्या प्रकारापेक्षा वेगळा आहे. जरी हा भूमिकांचा, फनाबकाचा दुसरा प्रकार देखील भ्रम आहे. आता जो भौतिक जगातला फनाबका आहे तो थोडा वेगळा आहे. कसा ते आपण बघितलं की संस्कारांमध्ये फरक आहे. भौतिक जगातल्या माणसाचे संस्कार भौतिक संस्कार, भूमिकांवरच्या साधकाचे संस्कार सूक्ष्म संस्कार किंवा मनोजगतातले संस्कार आहेत. हा थोडासा जर फरक सोडला की फणा त्यांची पण सेम आहे, आपली पण सेम आहे, हा थोडासा जरी फरक जरी असला तरीही महत्वाचा मुद्दा इथे आहे, चाहे तो भौतिक जगतातला फनाबका असो किंवा भूमिकांमधला फनाबका असो, आहे तो भ्रम आहे. भ्रम का आहे? कारण भूमिका सुद्धा या मायावी जगताचा भाग आहे. तोही भ्रम आहे, माया आहे. आपण मागे तिची आकृती हाताने लिहिलेली, काढलेली तुम्हाला आठवत असेल, गोल आणि चौकोनीवाली स्केच पेनची. आपण सगळीकडे स्थूल जगत, सूक्ष्म जगत, मनोजगत करून त्या सगळ्याला एक असा एरो करून त्याला काय सांगितलं होतं? माया. 6वी भूमिका जरी असले, पहिले ते 6 भूमिका जरी असेल, तरी त्या सगळ्यामध्ये मायेच्या जगात त्या भूमिका आहेत. त्या भूमिका मायावी जगताला सोडून नाही. जर भूमिका सुद्धा मायेच्या जगात आहेत, म्हणजेच भ्रममय जगाचा भाग आहे, म्हणजेच द्वैताच्या जगतात आहे, म्हणजेच तिथे द्वंद्व आहे, द्वैत आहे, म्हणून त्या सुद्धा भ्रममय आहे. असं जरी असलं तरी त्या महत्वपूर्ण का आहे? कारण शेवटी ह्या भ्रममय जगातून सोडून, ह्या द्वैताच्या जगातून अद्वैताकडे नेण्यासाठी त्या आपल्याला मदत करणार आहेत, तितक्याच पुरत्या त्या महत्वपूर्ण आहेत. अदरवाईज भूमिका सुद्धा मायेच्या जगात आहेत. म्हणजे फनाबकाचा दुसरा प्रकार सुद्धा मायेचा आहे, भ्रमाचा आहे. मार्गावरील प्रत्येक भूमिकेत पहिल्यापासून तो 6व्या भूमिकेपर्यंत उत्क्रांत परिपूर्ण चेतना क्रमशः मागे ओढली जाते किंवा प्रतिवर्धित होते. प्रत्येक भूमिकेमध्ये चेतना जी आहे अधिकाधिक परिपक्व होते, अधिकाधिक उत्क्रांतिक होते, अधिकाधिक वर्धित होते. कशी? तर प्रत्येक भूमिकेमध्ये तो आपले भौतिक संस्कार कमी कमी करत आध्यात्मिक संस्कार वाढवत जातो आणि प्रत्येक भूमिकेत काहीतरी तो प्राप्त करत जातो. प्रत्येक भूमिकेत तो काय प्राप्त करतो? मायावी जगातलं काय सोडत जातो हे आपण बघितलेलं आहे. म्हणजेच आत मागे ओढली जाते, म्हणजे काय? आत ओढली जाते. आत काय आहे? परमात्मा आहे. म्हणजे प्रत्येक भूमिकेत हळूहळू त्या जीवात्म्याचा प्रवास परमात्म्यापर्यंत हळूहळू हळूहळू प्रगत होत राहतो. म्हणून भूमिकांची फनाबका संस्कारांनुसार असते. जे संस्कार आत्मानुवर्ती उत्क्रमित होणाऱ्या चेतनेला युक्त करतात, इम्प्रेग्नेट, व जी फनाबका भरपूर उत्क्रांत किंवा उत्क्रांत प्रक्रियेत असणाऱ्या संस्कारित चेतनेच्या फनाबकाच्या पहिल्या प्राथमिक प्रकारापासून भिन्न असते. आता इथे त्याने सांगितलं
की भूमिकामधली फनाबका संस्कारांप्रमाणे असते. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आता हे संस्कार कसे आहेत? आंतरवर्ती चेतना जशी जशी उत्क्रमित होत जाते, तिची जशी विकास होत जातो, परिपक्वती होत जाते, तेव्हा ही विकास होत जाणारी, उत्क्रांत होत जाणारी, वाढत जाणारी, प्रतिवर्धित होणारी ही जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये ही चेतना कशी आहे? अजूनही संस्कारित आहे. म्हणजे ती चेतना संस्कारित आहे. प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहे. म्हणून ती फनाबकाची जी पहिली प्राथमिक प्रकार होता, कोणता? सामान्य माणसाचा झोपणं आणि झोपेतून उठणं. तिथे चेतना कशी होती? फक्त पूर्ण विकसित चेतना, पण पूर्ण संस्कारित चेतना होती, भारित चेतना होती. इथे चेतना कशी आहे? आंतरवर्ती चेतना आहे, उत्क्रमित होणारी, वर्धित होणारी, वाढत जाणारी चेतना भूमिकांमध्ये आहे. हा मुख्य फरक आहे. पहिला प्रकार फनाबकाचा म्हणजे भौतिक माणसाचं फनाबका, भौतिक माणसाचं झोपी जाणं आणि उठणं. तिथे त्याची चेतना कशी आहे? पूर्ण संस्कारित आहे, स्थूल चेतना. पण भूमिकांवरची चेतना कशी आहे? आंतरवर्ती चेतना आहे, वाढत जाणारी, उत्क्रांतीत होत जाणारी, अधिक विकसित, अधिक परिपक्व होत जाणारी चेतना. आयदर ती सूक्ष्म चेतना आहे किंवा मनोचेतना आहे. म्हणून हा मुख्य फरक आहे. पहिला फनाबकाचा प्रकार आणि दुसरा फनाबकाचा प्रकार यांच्यामध्ये हा मुख्य फरक आहे. परत एकदा बघू. पहिला फनाबकाचा प्रकार म्हणजे गाढ, सामान्य माणसाचं गाढ झोपी जाणं आणि उठणं. दुसरा फनाबकाचा प्रकार म्हणजे भूमिकांमधल्या साधकाचं गाढ झोपणं आणि उठणं. त्याच्यामध्ये प्रकार मुख्य आहे तो चेतनेचा. चेतनेमुळे त्या दोन्हीमध्ये भिन्नत्व आहे, फरक आहे. पुढे बाबा सांगतात, फनाफिल्लाच्या लक्षाकडे म्हणजे गॉड रिअलायझेशन. गडबडून नाही जायचं. हे फना, फनाफिल्ला, बका, बकाबिल्ला, बका ह्या शब्दांनी गडबडून नाही जायचं. एकदा त्या शब्दांशी दोस्ती झाली की सगळं कळणार. फनाफिल्लाच्या लक्षाकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रत्येक भूमिकेची तिची फनाबका आहे. आता जोपर्यंत भरपूर उत्क्रांत चेतना क्रमशः भूमिकांच्या प्रगमनशील प्रगती बरोबर प्रतिवर्धित होते. म्हणजे जे प्लेन्स आपण म्हणतो, भूमिका म्हणजे प्लेन्स. गॉड रिअलायझेशन पर्यंत घेऊन जाणारे जे प्लेन्स आहे, भूमिका आहे, त्या प्रत्येक भूमिकेवरती परिस्थिती वेगळी आहे. आता ह्या प्लेन्स काय करतात? फनाफिल्ला जे आहे म्हणजेच ईश्वर साक्षात्काराकडे ह्या भूमिका आपल्याला घेऊन जातात. म्हणजे ईश्वर साक्षात्कार, गॉड रिअलायझेशन, फनाफिल्ला हे अंतिम उद्दिष्ट आहे. या मार्गावर, ह्या उद्दिष्टाच्या मार्गावर प्रत्येक भूमिकेची स्वतःची फनाबका आहे. पहिल्या प्लेनची फनाबका वेगळी, दुसऱ्या प्लेनची फनाबका वेगळी, तिसऱ्या प्लेनची. आता प्रत्येक प्लेनची फनाबका वेगळी का आहे? कारण प्रत्येक भूमिकेवरच्या संस्कारांमध्ये फरक आहे. हळूहळू ही वाढत जाणारी, उत्क्रांत होणारी चेतना जशी जशी प्रगतीच्या मार्गावर हळूहळू ती उत्क्रमित होत जाते, प्रगमनशील होत जाते, अधिक विकसित होत जाते, तिथपर्यंत हा प्रकार होतो. आता पेज नंबर 214 वर. परंतु आता इथे काय बाबांनी फनाचे दोन प्रकार, जे फना कोणता आहे म्हणजे निर्वात पोकळी. आता या निर्वात पोकळीचे दोन प्रकार, एक सामान्य माणसाचा फना आणि दुसरा भूमिकांवरच्या साधकाचा फना. अगदी सोपं आहे, सोपं करून घ्यायचं, सोपं समजून घ्यायचं. आता ते आपण पॅरेग्राफ वाचू, बाबांनी दिलेलं पेज नंबर 214. तुम्ही पण त्यावेळेला ग्रुप मधलं ते पेज 214 टाकलं तर तुम्ही ते वाचत वाचत ऐकलं तर तुम्हाला जास्त स्पष्ट होईल. परंतु सामान्य अर्थाने सुफी शब्द फनाचा अर्थ
मूळ ईश्वर आहे अवस्थेच्या निव्वळ निर्वात पोकळीत अंतर्गत होणे हा आहे. हे आपण मागे बघितलं. फक्त फनाचा अर्थ काय आहे? जी ओरिजिनल स्टेट आहे ईश्वराची मूळ दिव्य अवस्था, ती कोणती आहे? बियॉन्ड गॉड स्टेट किंवा परात्पर परब्रह्म अवस्था. तिथे काय आहे? निव्वळ पोकळी आहे, दिव्य पोकळी आहे, तिथे काहीही नाही. आता तुमच्यातले किती लोक रोज ग्रुपवरच मी पोस्ट टाकते ते वाचतात, ते मला एकदा सगळ्यांनी अंगठे वर करून दाखवा. म्हणजे कोणी बोर होत नाही ना हे मला कळेल, आणि सगळे ऐकतात ना हे कळेल, आणि मला हेही कळेल की कोण कोण ग्रुपवरच टाकलेले पोस्ट रोज बघतात नित्य नेमाने. सध्या तरी ह्या 4 दिवसात 8 दिवसात आपला जो ईश्वर वचन ग्रुप आहे, तर इथे तुम्हाला 3 डॉट मध्ये रिएक्शन्सचे येतात सगळे प्रकार. जे जे वाचतात त्यांनी हा अंगठा जो आहे, आता मी करून दाखवते इथे, हा असा अंगठा दाखवावा, म्हणजे मला कळेल की कोण कोण ते वाचतंय ग्रुपवरच, कारण त्यानुसार मी पुढचं आता स्पष्टीकरण देणार आहे म्हणून. जय बाबा. गांगडे सरांनी नमस्कार केला. जय बाबा. ऍटलिस्ट मला हे तर कळलं की समवन इज अटेंडिंग, की बाकी कोणी काही बोलत नाही याचा अर्थ. निलिमा तिजारांनी जय मेहर बाबा टाकला, पण एक मिनिट थोडस पंखाला चालू करते, मला दम लागतो जरा. जय बाबा. पंख्यामुळे काही रेकॉर्डिंग किंवा आवाजात हे नाही ना पडत, ते बघूया. जय बाबा. कोणीही वाचत नाही, फार वाईट आहे. मला दुःख याचं होतंय की मी इतकं कष्ट करून ते रोज टाकते, बिझी आहे, भरपूर व्याप आहेत. मी मेहराबाद मध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे. दादा गेले 28 ला बाबांकडे, आणि काल इथे इतकं सुंदर भजन झालं मंडळी हॉलमध्ये की सगळे म्हणायला लागले हा आमच्या आयुष्यातला मेमोरेबल प्रसंग आहे. सगळ्यांना बाबांचं अस्तित्व जाणवलं. चालते, तो भाग वेगळा. पण मी यासाठी सांगितलं की आता तुम्ही उघडून बघा, किंवा आय एम नॉट द मेंबर ऑफ दॅट ग्रुप. अलका धुमाळे बरं मी बघते आहात की नाही, नसेल तर तुम्हाला का नाहीये तुम्ही ऍड करून घ्यायचं ना. ऍड करते मी तुम्हाला. बघा मी आज की कालच टाकलंय दिव्य पोकळी. आपण जे सध्या वाचतोय त्याच्या रिलेटेड मला जर स्लाइड्स, कारण आपलं काय झालंय की आपण आता पुस्तक वाचतोय हळूहळू, पण पुस्तकाची पानं सगळी पोस्ट करून झाली, आणि मी आता घरापासून दूर आहे. म्हणजे मेहराबाद मध्ये आहे, माझं जे काही मटेरियल आहे, लिटरेचर आहे, पॉम्पलेट्स आहे, ते सगळं घरी आहे ठाण्यात. आणि दुसरं म्हणजे आपण स्लाइड्स बनवलेल्या ठरवलं होतं की सगळ्यांना आपण पोस्ट करून टाकूया. मग मी म्हटलं की आता त्या स्लाइड्स रोज टाकूया, म्हणून मी की त्या सगळ्यांकडून काही आहेत त्या ईमेलवरच्या वगैरे शोधून शोधून घाईमध्ये काहीतरी 2-3 स्लाइड्स टाकते रोज. आजची स्लाइड टाकायला उशीर झाला बहुधा, तर त्याच्यामध्ये मी दिव्य पोकळीची स्लाइड टाकलेली आहे. मला ती टाईप वाली मिळाली नाही. माझ्याजवळ हाती जे मटेरियल आहे ते बाबांच्या दयेने हे बरोबरच होती, म्हणून मग मी त्याच्यातनं त्या हँड रिटन टाकलेली आहे. तर जरूर बघा. फना अवस्था म्हणजे काय ते तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. दिव्य पोकळी म्हणजे काय? निव्वळ निर्वात पोकळी, जिथे आपण ह्याच्यावरती खूप चर्चा मागे केली आहे, जिथे काहीही नाही, ही ईश्वराची मूळ अवस्था आहे. ते ह्या मूळ अवस्थेमध्ये अंतर्गत होणे, त्यात स्थित होणे म्हणजे फना. आणि फना जर कळलं नाही तर पुढचं हे फना फना बका फना फिल्ला हे कसं कळणार ना. ही निर्वात पोकळी कधी भरून येते? जेव्हा ईश्वर साक्षात्कार होतो. आता फनामध्ये निर्वात पोकळी म्हणजे तिथे चेतना कॉन्शियसनेस नसतो. म्हणजे मी 7व्या भूमिकेत आहे हेही त्याला कळत नाही. पण जेव्हा त्याला कळतं की मी ईश्वर आहे याचा अनुभव होतो, म्हणजेच चेतना येते, म्हणजेच ती एक अवस्था आहे की अनुभव आहे मी ईश्वर आहे. म्हणजे कोणत्या तरी अनुभवासह ती चेतनेसह निर्वात पोकळी मग निर्वात राहत नाही, आणि निर्वात पोकळी भरून येते. असा तो सुंदर प्रवास आहे. तर फना म्हणजे निर्वात पोकळी, बियॉन्ड गॉड स्टेट, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणून फना ही सामान्य घटनात्मक मिथ्या जीवनाच्या प्राथमिक प्रकाराची असो, किंवा
मार्गावरील भूमिकांच्या दुसऱ्या प्रकाराची असो. त्यामुळे त्यामध्ये मुळीच फरक पडत नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. फनामध्ये कधीच फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण तिथे चेतना नाही, भान नाही, कॉन्शियसनेस नाही. चाहे तो सामान्य माणूस आपल्यासारखा असो, त्याचीही चेतना नसते. तो झोपी गेला की तो निर्वात मोकळीत प्रवेश करतो, बियॉन्ड गॉड स्टेटला. म्हणजे रोज आपण परात्पर परब्रह्म अवस्थेला जातो. मग ती दुपारची झोप असो नाही तर रात्रीची झोप असो. भूमिकांवरचा साधकही झोपतो. त्याच्या फनामध्ये म्हणजे गाढ झोपेत आणि सामान्य माणसाच्या गाढ झोपेत काहीही फरक नाही. कारण ती अवस्थाच अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, जी निर्वात पोकळीची आहे, जिथे केवळ अस्तित्व आहे पण चेतना नाही, अशी ती अवस्था आहे. आता दोन्हीही प्रकारात फना म्हणजे काय? त्या स्थितीत अंतर्गत होणे, त्या स्थितीत जाणे, म्हणजे निर्वात पोकळीत जाणे. ज्याला आता समजण्यासाठी मगाशी आपण सोपं उदाहरण कसलं दिलं? टनेल मधून तुमची बस जाते, कार जाते, तुम्ही जाता, ट्रेन जाते. टनेल मध्ये तुम्ही जाणं म्हणजेच फना, म्हणजेच निर्वात पोकळी. ही अवस्था, त्यात अंतर्गत होणं म्हणजे फना. ही मूलतः तीच आहे. कारण रोज गाढ झोपेत संस्कारित चेतना दोन्हीही बाबतीत मायेच्या संस्कार प्रकारातील सर्व फरकांकडे दुर्लक्ष करीत निव्वळ निर्वात पोकळी त्याच अवस्थेत अंतर्गत होते. हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. चाहे तो भूमिका, हे एवढंच एक साधर्म्य आहे आणि ते फार सुंदर आहे. आता कोण झोपायला चाललं तर काय सांगायचं की आय एम गोइंग टू बियॉन्ड गॉड स्टेट, हो की नाही? मी झोपायला चालले, मी झोपायला जातो नाही, आय एम गोइंग टू बियॉन्ड बियॉन्ड. मग तो बियॉन्ड बियॉन्ड गॉड परात्पर परब्रह्म अवस्थेतला ईश्वर असो, सामान्य माणसातली जी गाढ झोपेची अवस्था आहे तिथला असो, किंवा भूमिकांवरचा साधकाची गाढ झोप असो, फरक नाही. आणि हे अत्यंत सुंदर आणि अत्यंत महत्वाचं आहे. ईश्वर एकच आहे, त्याचं अस्तित्व कायम आहे, तो निर्गुण निराकार आहे, त्याला कसलाही रंग नाही, गुण नाही, ऍट्रिब्यूट्स नाही, तो सगळं गुणातीत आहे. ह्याचं सुंदर हे उदाहरण आहे की एकता जे म्हणतो आपण, एकतेचं प्रिन्सिपल, त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. स्त्री असो पुरुष असो, भूमिकांवरचा असो, पाश्चात्य देशातला असो, पौर्वात्य देशातला असो, काळा असो, गोरा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, सगळ्यांची झोप सारखीच असते. प्रत्येक जण झोपेमध्ये परात्पर परब्रह्म अवस्थेला, बियॉन्ड गॉड स्टेटला जातच जात. म्हणजेच काय? ती मूळ अवस्था आहे ईश्वराची. आणि प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक मनुष्य आहे, ह्या बाबतीमध्ये त्यात भेद नाहीये, भिन्नत्व नाहीये, एकत्व आहे. असं एकत्व बाकी कुठेही सहसा बघायला भौतिक जगामध्ये मिळत नाही. आता एकत्व काय आहे? तिथे मग ती स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाचे संस्कार वेगळे असो, त्या सगळ्या वेगळ्या संस्काराकडे पूर्ण दुर्लक्ष करते ती अवस्था. म्हणून बाबा जे सांगतात की सद्गुरूला पापी असो, पुण्यवान असो, श्रीमंत असो, गरीब असतो, सगळे सारखे असतात. ते कसे सारखे असू शकतील, हे ह्या अवस्थेमार्फत सुंदर पद्धतीने समोर येत. निर्वात पोकळी आहे, काहीही नाही. त्या अवस्थेपुरते संस्कार नष्ट होतात. म्हणजेच त्या संस्कारांमध्ये, मग तुमचे चांगले संस्कार असो, वाईट असो, पुण्यवानाचे असो, पापीचे असो, तुरुंगातला कैदी असो, नाही तर महाल मधला राजा असो, झोप सगळ्यांची सारखी आहे. तिथे संस्कारांकडे पूर्ण दुर्लक्ष करीत निर्वात दिव्य पोकळीमध्ये, मूळ अवस्थेमध्ये ते अंतर्गत होतात. मग तो साधक असो, सामान्य माणूस असो, भौतिक मायेच्या जगात मग्न असलेला असो, नाही तर आध्यात्मिक पथावरचा असो,
सगळ्यांची झोपेची अवस्था सारखी आहे, म्हणजे सगळेजण त्या परात्पर परब्रह्म अवस्थेत गेल्यानंतर तिथे कुठलाही भेद नाही. म्हणजेच फनामध्ये पहिली अवस्था म्हणजे भौतिक जगाची, दुसरी अवस्था म्हणजे भूमिकांवरची, कुठलीही असो त्याच्यामध्ये फरक नाही, भेद नाही. आय होप दिस इज क्लिअर. हे कळलं का? तर आपण पुढे जाऊ. नसेल कळलं तर नक्की सांगा नाही कळलं म्हणून. काहीतरी एक सांगा, कळलं सांगा, असं सांगा, नाही तर असं सांगा. पण काहीतरी रिॲक्शन दिली, थँक्यू. आता पुढे बाबा सांगतात, आता पुढे हा फरक इथे का नाही आहे? कारण इथे संस्कारच गायब होतात थोड्या वेळासाठी, तेवढ्या अवस्थेपुरते. आता फनाबागामध्ये फरक कशामुळे आहे? संस्कारांमुळे आहे. म्हणजे फरक असणं किंवा नसणं जे काही आहे ते कशामुळे आहे? शेवटी संस्कारांमुळे आहे. पुढे बाबा सांगतात, जरी फना ही उत्क्रांत होणारी चेतना व आत्मानुवरती उत्क्रमित होणारी चेतना यांचे संदर्भात तीच असली, सारखीच असली, तरी मायेच्या संस्कारांचा प्रकार ज्याने चेतना युक्त होते, इज इम्प्रेग्नेटेड, ज्यावेळी जागृत अवस्थेच्या दरम्यान मायेत निवास करते, महत्वाचा ठरतो. काय महत्वाचा ठरतो? संस्कारांचा प्रकार. तोच त्यावेळी गाढ निद्रावस्थेत किंवा फनावस्थेत अंतर्गत होताना फरक निर्माण करतो. आता जो फरक आहे, जो काही फरक आहे, तो कशामुळे आहे? संस्कारांमुळे आहे. हे मायेचे संस्कार, संस्कारांचे प्रकार, चांगले संस्कार, वाईट संस्कार, पाप पुण्य, भौतिक संस्कार, आध्यात्मिक संस्कार, भूमिकांच्या साधकांचे संस्कार, हे जे आहे ह्या संस्कारांनी ती चेतना युक्त होते, म्हणजे चेतना संस्कारित होते, भारित होते. मग ती स्थूल संस्कारांनी भारित असो, सूक्ष्म संस्कारांनी भारलेली चेतना असो, मनोसंस्कारांनी भारलेली असो, चेतनेला संस्कार तर चेतने फरक करतात. जसे संस्कार तशी चेतना. जसे जसे संस्कार, भौतिक संस्कार कमी होतील, आध्यात्मिक संस्कार वाढतील, जशी तशी ती चेतना उत्क्रांतिक होईल, वर्धित होईल, वाढत जाणारी होईल. आता उदाहरणार्थ पुढे बाबांनी फरक ह्याचा सांगितला. प्राण्याच्या किंवा सजीवाच्या गाढ निद्रावस्थेतील त्याच्या विशिष्ट मायेच्या संस्कारांसह अगदी निर्वात पोकळीत प्रविष्ट होणारी फना, मनुष्य प्राण्याच्या गाढ निद्रावस्थेत त्याच्या विशिष्ट मायेच्या संस्कारांसह अगदी निर्वात पोकळीत प्रविष्ट होणाऱ्या फनापासून पूर्णतः वेगळे असते. तद्वत सामान्य मानव प्राण्याच्या मायेचे संस्कार मार्गाच्या भूमिकावरील मानव प्राण्यांच्या मायेच्या संस्कारापासून अगदीच वेगळे राहतील. आता तुम्ही मग म्हणाल की मगाशी तुम्ही सांगितलं फना सगळ्यांची सारखी असते, आता इथे तुम्ही म्हणतात इथे फरक आहे. आता फरक कशामध्ये आहे? फना अवस्थेत फरक नाहीये. मूलतः फना अवस्था सगळ्यांची सारखीच आहे. फरक कशात आहे? संस्कारांचे भिन्नत्व आहे. संस्कार सगळ्यांचे वेगळे आहेत. आता एखादा प्राणी आहे, पशु योनीतला आहे, त्याची गाढ झोप आणि माणसाची गाढ झोप ह्याच्यात फरक कसा आहे? त्याची चेतना अजून पूर्ण विकसित नाही, माणसाची चेतना पूर्ण विकसित आहे. आता एखाद्या माणसाने पूर्ण गाढ झोपेत जातो तेव्हा काय होतो? तो संस्कारांसह जातो, पण झोपेत त्याचे संस्कार गायब होतात तेवढ्या झोपेच्या वेळापुरते. हे बाबांनी पुढे सांगितलंय, इथे नाहीये. हे क्रिएशन मध्ये सांगितलं, तेवढ्या वेळेपुरते संस्कार राहत नाही झोपेत, असतात पण ते बाजूला होतात तेवढ्या वेळापुरते. जर संस्कार राहिले असते तर तो बियॉन्ड गाढ स्टेट, गाढ झोपेत जाऊ शकत नाही. काही लोकांना गाढ झोप येतच नाही, कारण त्यांचे संस्कार तितके प्रज्वलित असतात, ते त्यांना झोपू देत नाही, ते त्यांना न झोपता मला खर्च कर सांगतात. तो भाग वेगळा. त्याचप्रमाणे बाबा सांगतात की मायेच्या माणसातली चेतना कशी असते? संस्कारित असते. पण जो भूमिकांवरचा माणूस आहे तिची चेतना
त्याचे संस्कार आणि मायेच्या माणसातले संस्कार हे एकमेकांपासून आगळे वेगळे राहतात. सर्व स्थितीत जरी फणाचे निराळे प्रकार फणा म्हणूनच असतात. फणामध्ये भिन्नत्व नाही. फणाचे सगळे प्रकार फणाच असतात. तरी जागृतावस्थेत बकामधील निरनिराळ्या संस्कारांनी युक्त चेतना सृष्टीतील जीवनाच्या प्रत्येक आणि सर्व उपजाती व अवस्थांच्या व्यक्तिगत फणाला निर्मिते. आता बका अवस्था म्हणजे जागृत अवस्था. जागृत अवस्थेमध्ये प्रत्येकाचे संस्कार त्याच्या त्याच्या चेतना वस्तू तुम्हाला काय थँक्यू. आता इथे त्याच्या संस्कारांनी युक्त अशी ती चेतना आहे. मग तिथे प्रत्येक व्यक्ती सर्व त्याच्या जाती उपजाती म्हणजे काय, आपण हे जे बघितलं की योनींचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्या स्पेसिस त्यातले बाबांनी आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बघितलं आहे की कुठलीच योनीमध्ये सुरुवातीचा प्राणी किंवा पक्षी किंवा वनस्पती कोणती आहे आणि शेवटचे प्राणी किंवा वनस्पती कोणती आहे. त्याचा ना मला तुम्हाला आठवत असेल की आपण हे बघताना क्रिएशन अँड कॉन्शियसनेस मध्ये बाबांनी वनस्पती अवस्थेतून कीटक अवस्थेत जाताना एका किड्याचं नाव दिलं होतं आणि बाबांनी तिथं म्हटलं की हा पूर्ण हिरवा असतो हा किडा. कारण आधीची योनी पुढच्या योनीचं लक्ष ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये वैशिष्ट्य तो किडा दाखवतो की पहिलं वनस्पती म्हणून हिरवा असतो आणि त्याचे 6 पाय वगैरे असं बाबाने सांगितलं की त्याचे 2 असं सोंड असतं. तर कोइन्सिडेंटली परवा ग्रास हॉपर आहे का? ग्रास हॉपर आहे का? ग्रास हॉपर नाही. मला एमपीआर मध्ये परवा पहाटे 5 वाजता अचानक त्या बेसिनवर तो इतका सुंदर किडा, मी त्याचा फोटो काढलाय. मी ईश्वर वचन मध्ये आणि क्रिएशन दोन्ही ग्रुपवर मी तो फोटो पाठवेल आणि त्याचा व्हिडिओही काढला की त्याचे 6 पाय आणि ते पुढचं आणि ते सगळं जे बाबांनी वर्णन केलंय ना तसाच्या तसा सुंदर किडा आहे. अगदी स्पष्ट आहे, पानाचा आकार आहे, हिरवा रंग आहे. त्याचं इथेच मेहराबादला दिसला. म्हटलं आपल्या ग्रुपवर टाकू म्हणून आणि राहिला तोपर्यंत मला मोबाईल पुन्हा तिथे घेऊन जाईपर्यंत बेसिन पर्यंत. त्याला काय म्हणतात मला नाव माहित नाही पण मी तो फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करेन. तर ह्या सगळ्या जाती उपजाती आहेत त्याप्रमाणे त्या व्यक्तिगत फणा त्या जाती उपजातीची निर्माण होते असं बाबांनी इथे सांगितले. त्या आता पुढचा एक पॅराग्राफ घेते 214 वरचा शेवटचा आणि मग मी गांगडे सरांना विनंती करेल की हे जे आता आपण सगळं वाचतोय फणामध्ये भिन्नत्व नाही, जे भिन्नत्व आहे ते संस्कारांमध्ये आहे. यात तरी पेज नंबर 214 आहे. मूळ पुस्तक आता इंग्लिश मधलं इथे माझ्याकडे नाही आहे, तर तुम्ही बघून ते एकदा परत त्याच्यावर 2 शब्द बोलायचं मी विनंती करते. थोडं मला पुन्हा आराम मिळेल घशाला. त्या विपरीत जागृत अवस्थेत फणाच्या गाढ निद्रावस्थेनंतर व्यक्तिगत जीवनाची बका जेव्हा प्राप्त केली जाते तेव्हा बका सुफी भाषेत जिचा अर्थ होतो आत निवास करणे. मायेचे दर दिवशीचे व्यक्तिगत जीवन मायेत प्रस्थापित करते. प्रबळ संस्कारानुसार ज्यामुळे मायेच्या विविध प्रकारच्या संस्कारांपासून व्यक्तिगत जीवन गाढ निद्रावस्थेत फणाच्या त्याच्या व्यक्तिगत अवस्थेत विगत झाले होते. एक मिनिट. आय होप इकडचं तुम्हाला आवाज येत नाहीत काही. आता बाबांनी काय सांगितलं, फणामध्ये फरक काही नाही पण आत निवास करणं त्याच्यामध्ये स्थित होणं म्हणजे बका अवस्था. आता त्यात निवास करणं म्हणजे काय की सामान्य व्यक्तीचं भौतिक जगातल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात प्रस्थापित होणं म्हणजे बका. फणामध्ये जरी भिन्नत्व नसलं तरी बकामध्ये भिन्नत्व आहे.
म्हणून फनाबका ही जी अवस्था आहे त्यात भिन्नत्व आहे, फरक आहे. तो फरक कशामुळे आहे? त्या संस्कारांमुळे आहे. ते संस्कार कसे असतात? प्रबळ असतात. ह्या संस्कारांमुळे त्या प्रकारचं व्यक्तिगत जीवन तो जीवात्मा जगतो. म्हणून इथे म्हटलंय फणाच्या त्याच्या व्यक्तिगत अवस्थेत विगत झाले होते. म्हणजे काय? जेव्हा तो फणा अवस्थेत जातो, तो जीव, तो व्यक्ती, ती व्यक्ती, जेव्हा तो गाढ निद्रेत जातो तेव्हा हे सगळं पाच डबे गायब झालं होतं. आपल्या छान सोप्या मराठीत म्हणजे हे सगळे संस्कार गायब झाले होते. पाच डबे विगत झाले होते, पूर्ण नष्ट झाले होते. नष्ट म्हणजे पूर्ण नाही, पण गायब हा सुंदर शब्द आहे. गायब झालेला परत येतो ना, तसं हे गायब होतात झोपेमध्ये. पण तो जागा झाला की ते सगळे संस्कार किंवा ते संस्कार त्याला जागा करतात आणि मग पुन्हा त्याचं ते त्या अवस्थेत जो तो आपल्या अवस्थेत मग राजा राजा होतो, भिकारी भिकारी होतो, जे काही आहे त्याप्रमाणे तो आपलं व्यक्तिगत जीवन जगायला लागतो. तेव्हा प्रत्येक व्यक्तिगत बका इतर प्रत्येक बकापासून भिन्न राहते. बका प्रत्येकाची वेगळी आहे, कारण संस्कार प्रत्येकाचे वेगळे आहेत. कारण जेव्हा ही व्यक्तिगत बका जागृत अवस्थेत प्राप्त केली जाते तेव्हा प्रत्येक व्यक्तिगत जीवनाच्या संस्कारित चेतनेचे संस्कार मायेचे व्यक्तिगत जीवन मायेत प्रस्थापित करण्यास पूर्णतः जबाबदार असतात. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, ते वैयक्तिक जीवन आहे, व्यक्तिगत जीवन आहे, प्रत्येकाचे संस्कार आहे, त्या संस्काराने प्रत्येकाची चेतना वेगवेगळ्या प्रकाराने भारलेली आहे. हे जी संस्कारित चेतना आहे ती भिन्नत्व आल्या कशामुळे आले? संस्कारांमुळे. म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन वेगवेगळं आहे. ते वेगवेगळं जीवन प्रस्थापित करण्यास, स्थापित करण्यास, त्यात त्याला प्रवेश करण्यास ते जे चेतनेचे संस्कारित चेतना आहे ती चेतना त्याला भाग पडते, ते जबाबदार असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जे वेगळं जीवन जगतो ते कशामुळे? थोडक्यात दुसऱ्या भाषेत त्याच्या व्यक्तिगत संस्कारांमुळे. कारण त्या प्रत्येकाच्या आपल्या प्रत्येकाची चेतना वेगळी आहे. आपल्या प्रत्येकाची चेतना का वेगळी आहे? कारण ती चेतना संस्काराने भारलेली आहे आणि प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, म्हणून प्रत्येकाची संस्कारित चेतना वेगळी आहे. आता मायेची फनाबका, आता ही जी फनाबका आहे ह्याबद्दल आपण बोललो. आपण पहिल्यांदा फणा बघितलं, सगळ्यांची फणा सारखी आहे, पण संस्कारांचं जे काही भिन्नत्व आहे ते संस्कारांचं आहे. भिन्नत्व संस्कारांचं असल्यामुळे बका अवस्था वेगवेगळी आहे. आता फणा बका वेगळी का होते मायेमध्ये ते आपण बघू, पण त्याआधी मी गांगडे सरांना विनंती करते की हे चाललंय हे बरोबर आहे का, किंवा तुम्हाला याच्यावर काही दोन शब्द स्पष्टीकरण द्यावंसं वाटत असेल तर बरं होईल. जय बाबा. खूप छान, अगदी करेक्ट, अगदी सिम्प्लिफाय करून तुम्ही सांगितलं, त्याच्यामुळे परत ऍड करण्याची गरज नाहीये. आणि फणामध्ये तर बरोबर आहे, तुम्ही निर्वात पोकळी अगदी करेक्ट सांगितलं. बकामध्ये जसं सब ह्युमन असलं, ऑर्डिनरी स्थूल जगतातले लोक किंवा वरच्या भूमीतले प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे असतात. त्यामुळे जे फनाबका म्हणजे अबायडिंग इन, त्या अवस्थेमध्ये तो परत राहतो, त्याला अबायडिंग इन शब्द बाबांनी, तर त्याच्यामध्ये तो जात असल्यामुळे त्या संस्कारांनी तो पूर्ण भारला जातो. म्हणजे त्या संस्काराने तो प्रेरित होतो त्या वागण्यासाठी. ते आपण अत्यंत करेक्ट सांगितलं. जय मेर बाबा. ओके सर, थँक्यू. जय बाबा. आता पुढे बाबा सांगतात, आपण पेज नंबर 215 वर आहात. आता म्हणून ते असे आहे की नियमित अटळ क्रमाने गाढ निद्रावस्थेत मायेच्या फणाला जागृतावस्थेतील मायेची बका निरपवादपणे अनुसरते, जी पाळीने अनिवार्यतः फणा केवळ वारंवार बदलणे व पुनर्स्थापित होण्यासाठी दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्ष, जीवनामागून जीवन हे लक्षात न घेता की ह्या फणा व बका सामान्य घटनात्मक मिथ्या जीवनाच्या आहेत किंवा मार्गावरील भूमिकांच्या आहेत, हरवली जाते.
ती जोपर्यंत मायेची आहे ती कधीच स्थिर नसते. सगळ्या ह्या मोठ्या वाक्याचा, एका पॅरेग्राफचा अर्थ थोडक्यात आणि एका शब्दात, एका वाक्यात सांगायचा तर मायेची फनाबका अस्थिर अवस्था आहे. बस, ह्याच्यापेक्षा काही म्हटलेलं नाही याच्यात. म्हणजे काय, ही जी फनाबका अवस्था आहे ती सामान्य माणसाची असो, भूमिकातल्या माणसाची असो, ती कशी आहे, मायेची आहे. कारण भूमिका सुद्धा मायेत आहे, मायेचा भाग आहे. आता ती दिवसानुदिवस, वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म काही लक्षात घेत नाही. ती सामान्य माणसाची एका भूमिकाची आहे. ती फनाबिका चालूच असते, त्यात ती हरवली जाते. काय हरवली जाते, फनाबका कशी, कारण ती झोपी जाणं उठणं, झोपी जाणं उठणं हे वारंवार होतं, रोज होतं, दिवसानुदिवस होतं, वर्षानुवर्ष होतं, जीवनानुजीवन होतं. झोपी जाणं जाग होणं, झोपी जाणं जाग होणं, हे अगदी कुठलाही त्याला अपवाद नसतो, हे चालूच असतं. फनाला बका, फनाच्या मागे बका येते. झोपी गेलेला माणूस उठणारच उठणार. गाढ निद्रेतल्या माणसाला म्हणजेच फनाला जागृता अवस्थेतली बाका, मायेची बका त्याच्या मागे येतेच, फनाच्या मागे बका येतेच. पण ती मायेची आहे, जोपर्यंत ती मायेची आहे तोपर्यंत ती कधीही स्थिर नाही, अस्थिर आहे. ठीक आहे. आता पुढे, जोपर्यंत व्यक्तिगत जीवन सत्याच्या फनाफिलामध्ये खरोखर अंतिमतः विगत होत नाही व दिव्यत्वाच्या बकाबिलामध्ये स्थापित होत नाही, प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत हे उघड आहे की मायेच्या फनाबकाचे असंख्य व विविध प्रकार व समूह निगडीत राहणाऱ्या संस्कारांनुसार राहतीलच. हे संस्कार कसे आहे, जे सातत्याने बकामधील व्यक्तिगत जीवनाच्या उत्क्रमित व प्रतिवर्धित चेतनेला संस्कारित करतात, ते राहतील. आता इथे बाबांनी काय सांगितलं, ही जी मायेची फनाबका आहे ती कायम राहणार, शेवटपर्यंत राहणार. कधीपर्यंत राहणार, जोपर्यंत त्या व्यक्तीला ईश्वर साक्षात्कार होत नाही किंवा जोपर्यंत ती व्यक्ती स्वतःला सद्गुरू म्हणून अवस्थेत त्या अमर्यादित दैवी चेतनेत प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत हे उघड आहे की हे जे फनाबकाचे असंख्य प्रकार आहेत, त्याचे समूह आहेत, त्याचे वैविध्य आहे, ते कायम राहणार, ते कधीही संपणार नाही. त्याचा एकदाच शेवट होतो. खरा मृत्यू ज्याला बाबांनी म्हटलेला आहे तो केव्हा, ईश्वर साक्षात्कारानंतर किंवा सद्गुरू अवस्था प्राप्त झाल्यावर मग हे थांबणार चक्र. तोपर्यंत काय आहे, त्याचे जे संस्कार आहेत त्याप्रमाणे हे चक्र चालूच राहणार. आता ते संस्कार कसे आहेत, प्रत्येक जीवनाचे वेगवेगळे आहेत. त्यातली चेतना कशी आहे, सतत उत्क्रमित होणारी आहे, प्रतिदिन वाढणारी आहे. त्या चेतनेला ते संस्कार संस्कारित करतात. जोपर्यंत चेतनेला संस्कार संस्कारित करतात तोपर्यंत फनाबकाचे हे असंख्य प्रकार असे चालू राहणार. ओके. प्रत्येक भूमिकेत देखील पहिल्या भूमिकेपासून तो प्रतिवर्धित म्हणजे वाढत जाणारी, प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला सतत वाढत जाणार. प्रत्येक भूमिकेत देखील पहिल्या भूमिकेपासून तो प्रतिवर्धित होणाऱ्या चेतनाच्या 6व्या भूमिकेपर्यंत 6 भूमिकांच्या प्रत्येक भूमिकेची विशिष्ट प्रकारची बका प्रत्येक भूमिकेच्या मायेच्या विशिष्ट संस्कारानुसार राहीलच. पहिल्या बाबांनी सांगितलं फनामध्ये भिन्नत्व नाही, पण बकामध्ये भिन्नत्व आहे, वेगळेपण आहे.
ते कशामुळे, तेही सांगितलं की ते मुख्यतः संस्कारांमुळे भिन्नत्व आहे. आता हे तर सामान्य माणूस आणि भूमिकांमधला असे दोन फरक केले. आता भूमिकेच्या आतमध्ये सुद्धा पहिली भूमिका ते 6वी भूमिका, फर्स्ट प्लेन टू 6th प्लेन, याच्यामध्ये सुद्धा बका जी आहे म्हणजे त्या भूमिकेत स्थित होणं, जागृत होणं, जागं होणं, ती कशी आहे, प्रत्येक भूमिकेवरच्या प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक साधकाच्या संस्कारांच्या अनुसार राहील, संस्कारांप्रमाणे राहील, त्याला अनुरूप राहील. प्रत्येक भूमिकेची विशिष्ट प्रकारची बका राहणार, जितके साधक तितक्या प्रकारच्या बका. पण ठोक घेतलं तर पहिल्या भूमिकेवरच्या साधकांची बका वेगळी, दुसऱ्या भूमिकेवरच्या साधकाची बका वेगळी, पाचवीतल्यांची बका वेगळी. म्हणजे एक प्रकारे भौतिक माणसाची बका वेगळी, भूमिकावरच्या साधकांची बका वेगळी. हे असे ठोक दोन प्रकार केले. त्यात अनेक असंख्य प्रकार पुढे येतील प्रत्येकाच्या संस्कारांप्रमाणे. पुढे बाबा सांगतात, जेव्हा मनुष्य पहिल्या भूमिकेवर आहे असे म्हटले जाते, त्याची परिपूर्ण उत्क्रांत चेतना प्रतिवर्धित होऊ लागते व त्याची परिपूर्ण चेतना सूक्ष्म भवनाच्या पहिल्या भूमिकेवर केंद्रित होते. कारण पहिल्या भूमिकेचे संस्कार प्रतिवर्धित होणाऱ्या चेतनेला सातत्याने युक्त करत त्याला पहिल्या भूमिकेत निवास करण्यासाठी अग्रेसर होता. आता इथे पहिल्या भूमिकेबद्दल बाबांनी सांगितलं आहे. ज्या माणसाची, जो मनुष्य, जो साधक पहिल्या भूमिकेवर आहे, त्याची चेतना कशी आहे, परिपूर्ण चेतना तर प्रत्येक माणसाची आहे, पूर्ण विकसित आहे. आता ती कशी आहे, पहिल्या भूमिकेवरची चेतना आत ओढलेली अंतर्वरती आहे, पहिला मुद्दा. ती कशी आहे, रोज वाढत जाणारी, उत्क्रांत होत जाणारी आहे. अशी परिपूर्ण चेतना जी रोज किंवा सतत वाढत जाणारी, उत्क्रांत होणारी आहे, ही चेतना कुठे केंद्रित झालेली आहे, पहिल्या भूमिकेवर केंद्रित झालेली आहे. पहिल्या भूमिकेत त्याला जे काही अनुभव येतात, इतरांच्या मनातले विचार कळणं, इतरत्र काय चाललं कळणं, आनंद प्राप्ती होणं, काही दृश्य दिसणं, हे जे काही त्याची लक्षणं आपण बघितलेल्या पहिल्या भूमिकेवर काय काय होतं. कधी त्याचं भान स्थूलाचं असतं, कधी त्याचं भान सूक्ष्माचं असतं, ते भान येतं जातं, तो कायम सूक्ष्मात नसतो, कायम स्थूलात नसतो, अशी ती पहिल्या. पण त्याची चेतना कशी आहे, अजूनही संस्कारित आहे, मायेच्या जगात आहे. तिचं केंद्रीकरण कुठे झालंय, ते फोकस कुठे आहे, त्याचं एक रूपत्व कुठे आहे, तादात्म्य कुठे आहे, पहिल्या भूमिकेवरच केंद्रित झालेली आहे. असं का, तर सतत उत्क्रमत होत जाणारी, उत्क्रांत होत जाणारी, वाढत जाणारी जी चेतना आहे, ती चेतना त्या प्रकारचे संस्कार त्याला पुढे जाण्यासाठी ढकलत असतात, अग्रेसर करतात, पुढे घेऊन जातात. आता पॉइंट नंबर 216 वर जाऊ आपण. जरी पहिल्या भूमिकेवरील मनुष्याचे स्थूल शरीर पहिल्या भूमिकेवर नसणाऱ्या मनुष्याच्या स्थूल शरीरासारखे तंतोतंत असले व जरी पहिल्या भूमिकेवरील मनुष्य देखील तंतोतंत सामान्य रोजच्या घटनात्मक मिथ्या खोट्या जीवनाच्या मनुष्यासारखा झोपतो, जागा होतो, तरीही तो पहिल्या भूमिकेच्या फनाच्या गाढ निद्रावस्थेत विगत होतो, जातो. पहिल्या भूमिकेच्या मायेच्या संस्कारांसह आणि पहिल्या भूमिकेच्या बकात पहिल्या भूमिकेत निवास करण्यासाठी व त्या भूमिकेचे संस्कार अनुभवण्यासाठी रोज जागा होतो आणि प्रस्थापित होतो. कारण त्याची आत्मानुवर्ती उत्क्रमित चेतना प्रत्यक्षपणे पहिल्या भूमिकेवर केंद्रित झालेली असते. म्हणजे बाबांनी काय सांगितलं थोडक्यात, की पहिल्या भूमिकेचा माणूसही रोज गाढ झोपेत जातो आणि फना अवस्था साध्य करतो, जो इतरांसारखी आहे, सामान्य माणसासारखी आहे. त्याच्या आणि ह्याच्या गाढ झोपेत फरक नाही, त्याच्या ह्याच्या फनामध्ये फरक नाही. आणि पुन्हा तो जागा होतो त्यावेळेला
जागा झाल्यावर जागृत अवस्थेमध्ये निवास करण्यासाठी त्याचे जे संस्कार आहेत, उत्क्रमित होणारे, चेतनेला उत्क्रमित करणारे जे संस्कार आहेत, त्या संस्कारांचा अनुभव घेण्यासाठी, आणि त्या संस्कारांचा अनुभव कशासाठी घ्यायचा, तर चेतनेचा अधिक विकास करण्यासाठी, चेतनेला अधिक परिपक्व करण्यासाठी. त्यामध्ये तो प्रस्थापित होतो, आपल्या भूमिकेत जागा होतो, पुन्हा भूमिकेत प्रस्थापित होतो. आणि त्याची जी आत्मानुवरती आत ओढलेली, उत्क्रमित होणारी, वाढत जाणारी, प्रगत होत जाणारी चेतना आहे, ती पहिल्या भूमिकेवर केंद्रित झालेली असते. म्हणजे सामान्य माणूस जागा होतो तो मायेच्या जगात, मायेच्या रहाट गाडग्यात पुन्हा गुंतण्यासाठी. पहिल्या भूमिकेवरचा जागा होतो तो पहिल्या भूमिकेतच जागा होतो आपल्या चेतनेला अजून विकसित करण्यासाठी. दोघेही फनामध्ये बियॉन्ड गॉड स्टेटला असतात. आता पुढचं हे फार महत्वाचं आहे. यातला कोणतं महत्वाचं आहे, त्याला जर बघितलं पहिल्या भूमिकेतल्या माणसाला आणि सामान्य माणसाला, दोघांमध्ये फरक नाही. बाह्यतः दिसताना महत्वाचं म्हणजे दोघांमध्ये कसा फरक नाही, बाह्यताने स्थूलत्वाने बघितलं ते दोघे सारखेच दिसतात. स्थूल शरीर त्यांचे सारखेच आहे, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 नाक, सॉरी 1 नाक, 2 कान, हे सगळं तंतोतंत एकसारखं आहे. काहीही त्यांच्या दोघात फरक नाही. तोही झोपतो, हाही झोपतो, दिसताना तो सामान्य माणसासारखाच दिसतो, पण त्यांच्या चेतनेमध्ये फरक आहे. आता पुढे बाबा सांगतात, मार्गावरील भूमिकात प्रवेश करणाऱ्या मनुष्याच्या फनाबकामध्ये व मार्गावरील भूमिकात नसणाऱ्या मनुष्याच्या फनाबकामध्ये फरक हा आहे की पहिल्याचे साम्य अशा मनुष्याशी करता येईल जो विशिष्ट ठिकाणी अनेक वर्षे राहिल्यानंतर गत आयुष्यातील सर्व संपद तोडतो व एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत, खंडामागून खंडे पार करीत जगप्रवासाला निघतो. आता पूर्वी लोक जायचे तेव्हा समजायचे की हा गेला, परत भेट होईल की नाही खात्री नसायची. मग जो भूमिकांवर प्रवेश करणारा साधक आहे त्याची फनाबका आणि सामान्य माणसाची फनाबकामध्ये काय फरक आहे, तर जो भूमिकावरचा फनाबका आहे तो कसा आहे, बाबा उदाहरण देतात की असा मनुष्य की ज्याने पूर्व आयुष्यातले सगळे संबंध तोडले, सगळं स्टॉप केलं, नवं आयुष्य जगायला, नवं जीवन जगायला तो एका ठिकाणाहून यात्रा करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, खंड, उपखंड, आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप खंड, एका खंडातून दुसऱ्या खंडात गेला की तो पहिला सगळा चॅप्टर क्लोज, अशा पद्धतीने निघतो. म्हणजे पहिल्या भूमिकेवरचा की मागचं तो सगळं संपत जातो आणि पुढे जातो. पुढे बाबा सांगतात, जरी या मनुष्याला दररोज त्याच्या निवासस्थानी झोपी जाण्याचा व जागे होण्याचा सराव असल्यामुळे हा दररोज झोपी जात असेल व दुसऱ्या दिवशी जागा होत असेल, तरी आता त्याच्या जगप्रवासात तो गाढ निद्रेच्या अधीन होत असेल आणि पूर्णपणे बदललेल्या सभोवतीच्या परिस्थितीच्या आणि नवीन अनुभवाच्या संस्कारांसह निश्चितच दररोजही जागाही होत असेल. म्हणजे तो जरी जगप्रवासाला गेला, आता केतकी जाऊन आली, श्रीलंकेला जाऊन आली, मग भारतात ती झोपली काय, आता ती श्रीलंकेत कुठे गेली, लंडनला गेली. मग आता ती भारतातही झोपत होती आणि जागी होत होती, श्रीलंकेतही झोपत होती आणि जागी होत होती, लंडन मध्येही ती झोपणार आणि जागी होणार. म्हणजे तो जरी जगप्रवासाला गेला तरी रोज तो गाढ झोपी जाणार आणि रोज तो जागा पण होणार. आता जागा झाल्यावर तो काय करणार, आता इथे संध्याकाळ आहे, लंडन मध्ये काय वेळ आहे ती तिला माहिती सांगेल चॅट मध्ये आपल्याला. ती जेव्हा लंडन मध्ये जागे होणार तेव्हा लंडनचं जे ऍटमॉस्फिअर आहे, परिस्थिती आहे, त्याप्रमाणे तिचं जीवन सुरू होईल. ती जेव्हा श्रीलंकेत जागे होईल तेव्हा ते सुंदर वनश्री, हिरवगार आणि त्या वातावरणात जागे होईल. ती जेव्हा नागपूरमध्ये जागे होईल तेव्हा त्या नागपूरच्या उन्हामध्ये जागी होईल.
एवढाच काय तो फरक त्याच्यामध्ये. म्हणजे तिथे आता रात्रीचा 1 वाजलाय बघा, म्हणजे हे भूत रात्रीचं आपलं लेक्चर अटेंड करतंय तिथे रात्री 1 वाजता. व्हेरी गुड. आता इथे 1 PM. ओके. ठीक आहे. म्हणजे हे तिकडे त्यांच्या आपले संध्याकाळचे 6:30 वाजले, लंडनला आता दुपारचा 1 वाजलाय. म्हणजे आपण सगळे इथे संध्याकाळ अनुभवतो, तर केतकी तिकडे काय टळटळीत दुपार अनुभवते. हा बदल केवळ स्थानामुळे आहे. पण ती झोपणार, ती आपल्याप्रमाणे उठणार, फक्त उठल्यावर त्या परिस्थितीशी ती अकोमोडेट करणार. हा फरक आहे बकामध्ये प्रत्येकाच्या भूमिकांच्या, सामान्य माणसाच्या. भूमिकेवरचा माणूस जेव्हा जागा होईल तेव्हा तो त्या भूमिकेमध्ये स्थित होईल. पहिलीत असेल तर पहिलीत, चौथीत असेल तर चौथीत. सारांश, तो जो आत्मानुवर्ती उत्क्रांत होणाऱ्या चेतनेच्या पहिल्या भूमिकेत प्रवेश करतो. चेतना आहे, अंतर्वर्ती आहे, उत्क्रमित होणारी, वाढणारी, विकसित होणारी आहे. त्याने पहिल्या भूमिकेत प्रवेश करतो. तो तिचा परिपूर्ण अनुभव घेतो. पहिल्या भूमिकेचा तो अनुभव घेतो. सुगंध येणं, संगीत ऐकू येणं, दुसऱ्याच्या मनातले विचार करणं. हा मनुष्य जो पहिल्या भूमिकेत प्रस्थापित करून घेतो, स्वतःला त्याने स्थापित केलं पहिल्या भूमिकेत, तो त्याचे जीवन त्याच्या स्वतःच्या विश्वात प्रस्थापित करतो. आता तिने लंडनला गेली, तिचं विश्व आहे लंडन. तिचा मुलगा, सून, नात, त्या गोड आनंदात तिने स्वतःला गुंगून घेतलं, बरोबर. तसा हा पहिल्या भूमिकेवरचा मनुष्य, साधक, पहिल्या भूमिकेतल्या आनंदांचा उपयोग करतो, उपभोग घेतो, आणि तो पहिल्या भूमिकेत स्वतःला प्रस्थापित करतो, स्थित करतो. म्हणजे ही पकाची स्थिती झाली. व म्हणून तो या भूमिकेत झोपी जातो व याच भूमिकेत तो रोज जागाही होतो. तो पहिल्या भूमिकेत असेल, पहिल्या भूमिकेत झोपणार, जागा होणार तो त्याच भूमिकेत होणार. आपण ज्या गावात आहोत, ज्या शहरात आहोत, ज्या स्थितीत आहोत, अनलेस अँड अंटिल वी आर इन द ट्रॅव्हल. आता तुम्ही रात्री नगरवरून प्रवास करून सकाळी तुम्ही नागपूरला पोहोचलात तर तो भाग वेगळा, पण तेवढी जागा होणार तो सामान्य माणूस, तो खुल्या जगातच होणार. तसा भूमिकेतला माणूस, साधक, झोपी जरी गेला तरी तो जागा होणार, भूमिकेतच जागा होणार. भूमिकेतल्या चेतनेसह कॉन्शियसनेसनच तो जागा होणार, फर्स्ट प्लेन कॉन्शियसनेस. अगदी त्याच पद्धतीनुसार सर्व व्यक्तिगत चेतना, सर्व इतर भूमिकात त्या भूमिकांच्या फणात अंतर्गत होते. अशा भूमिकात जागे होण्यासाठी व या विशिष्ट भूमिकात दैनिक जीवनाच्या बकाला प्रस्थापित करण्यासाठी. तर त्यात काहीही फरक नाहीये. जे भूमिकांवरचे आहे त्यांची बका अवस्था भूमिकांची राहणार, त्यांच्या संस्काराप्रमाणे. सामान्य माणसाची बका अवस्था म्हणजे जागृत होणं त्या भूमिकेत. कुणी स्त्री आहे, कुणी पुरुष आहे, कुणी पती आहे, पिता आहे, कुणी माता आहे, गृहिणी आहे का, तो त्या रोलमध्ये त्याला तो स्थापित करणार, म्हणजे बका. आता तो जागा कशासाठी होतो? त्या भूमिकेत स्वतःला स्थापित करण्यासाठी, स्थित करण्यासाठी तो जागा होतो. आता इथे 22 नंबरची पुरवणी आपण पहिल्यांदा घेऊ आणि मग पुढचं लेक्चर चालू करू. तर कोणाकडे पुस्तक असेल, ग्रुपवर असेल, त्यांनी पेज नंबर 350 उघडा. पुरवणी नंबर 22 आहे. ती पुरवणी चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती ह्याच्याबद्दल बाबांनी याच्यात सांगितलेलं आहे. मेहर बाबा पुढे भाष्य करतात. परिपूर्ण चेतना पहिली मानवी योनी प्राप्त करताच जी पूर्ण होते, क्रमशः प्रत्येक भूमिकेनंतर माघारी येते. माघारी येते म्हणजे अंतर्वर्ती होते. माघारी म्हणजे काय? आत कोण आहे? परमात्मा आहे. माघारी म्हणजे काय? माझे माहेर पंढरी म्हणजे काय? ते ईश्वर अवस्था, मूळ अवस्था. त्याच्याकडे परत येणं म्हणजे माघारी येणं. गेलेला आहे तो नेनिवेतला आत्मा प्रवासाला निघालाय. मी कोण आहे हे स्वतःला ओळखण्यासाठी त्याचा प्रवास सुरू झालाय. पण तो जशी जशी त्याची पुढे चेतना उत्क्रमित होत जाते, पूर्ण विकसित चेतना, मनुष्य योनीत त्याची चेतना पूर्ण विकसित झाली
आता ती अंतर्वर्ती होते, ती प्रत्येक भूमिकेत माघारी येते, म्हणजे स्वकडे परत येते, म्हणून त्याला माघारी शब्द आहे. रिटर्न और इनवर्ड, अंतर्वर्ती जी चेतना आहे ती प्रत्येक भूमिकेनंतर माघारी येते. चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती, अंतर्वर्ती उत्क्रांती, जी चेतना पूर्वीच पूर्ण झालेली आहे, पहिल्या प्रथम सुरू होते जेव्हा दृढमूल झालेले स्थूल संस्कार विरळ होतात. जेव्हा हे स्थूल संस्कार विरळ होतात, फिके होतात, फेंट होतात, तेव्हा पहिल्या भूमिकेवर त्याची अंतर्वर्ती चेतनेचा प्रवास सुरू होतो. चेतना याप्रमाणे पहिली भूमिका अनुभवते. जसजसे संस्कार अधिक विरळ होतात, चेतना अधिक माघारी येते. माघारी म्हणते स्वस्थानाकडे जाण्यासाठी, स्वतःच्या मूळ स्वस्वरूपाला जाणण्यासाठी, म्हणजेच ईश्वर मिलनासाठी, म्हणजेच सत्य, म्हणजेच ईश्वराकडे, मायेकडून ती माघारी येते. ती मायेकडे गेलेली आहे, मायेकडची ती माघारी येते, म्हणजे ईश्वरत्वाकडे येते, स्वत्वाकडे येते, स्वस्वरूपाकडे, स्वस्थानी येते, म्हणून त्याला माघारी शब्द आहे. म्हणजेच आत्मानुवर्ती आंतरवर्ती उत्क्रांत होते व याप्रमाणे सातवी भूमिका प्राप्त होईपर्यंत दुसरी भूमिका अनुभवते. चेतनेचे माघारी येणे अत्यंत महत्वाचं. चेतनेचे माघारी येणे याचा अर्थ हा की प्रथम चेतना जी पूर्ण होती ती स्ववर मुळीच केंद्रित न होता स्थूल संस्कारावर केंद्रित होते. आता आपली चेतना कशी आहे? स्ववर केंद्रित नाही, आपल्या मूळ स्वस्वरूपावर केंद्रित नाही, तर ह्या मायेच्या जगात केंद्रित झालेले आहे. मी म्हणजे हे शरीर, प्रत्येकाचा अहम, प्रत्येकाचा स्वभाव, ह्या सगळ्यावर, ह्या भौतिकतेमध्ये ती केंद्रित झालेली आहे. ती मुळीच स्वतःवर, स्ववर, मूळ स्वरूपावर, ईश्वरावर केंद्रित झालेली नाही, स्थूल संस्कारावर केंद्रित होते. पुढे आत्मानुवर्ती उत्क्रांती प्रक्रिया, अंतर्वर्ती उत्क्रांतीची प्रक्रिया कुणाची? चेतनेची. जसे संस्कार अधिकाधिक क्रमशः द्वैताच्या विविध अनुभवांच्या सहाय्याने विरळ होतात, चेतना देखील त्याबरोबरच क्रमशः स्वकडे केंद्रित होऊ लागते. आता इथे दोन मुद्दे महत्वाचे आहेत की जशी जशी ती चेतना अंतर्वर्ती होते, उत्क्रांत होते, तसे तसे हळूहळू क्रमशः ग्रॅज्युअली हे द्वैताचे विविध अनुभवांच्या माध्यमातून संस्कार हळूहळू हळूहळू विरळ होतात, कमी होतात, फिके होतात. म्हणजे हे द्वैतातले अनुभव संस्कार कमी करायला उपयोगी पडतात. त्यांच्या सहाय्याने ते अनुभवूनच संस्कार कमी होतात. चेतना देखील त्याबरोबरच हळूहळू क्रमशः स्वकडे केंद्रित होऊ लागते. जसे जसे संस्कार कमी होतील तशी तशी ती चेतना स्वतःवर केंद्रित व्हायला लागते, स्ववर, अंतर्वर्ती होते, स्ववर केंद्रित व्हायला लागते. सातव्या भूमिकेत चेतना तदनंतर संस्कारांचा ठसा उमटलेली चेतना राहत नाही. अशा प्रकारे पहिल्या भूमिकेपासून सातव्या भूमिकेवर प्रवास करत 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 संस्कार कमी करत नष्ट करत चेतना अंतर्वर्ती होत अधिक उत्क्रांत होते, विकसित होते, वाढत जाते, परिपक्व होते. अशा पद्धतीने शेवटी सातव्या भूमिकेत संस्कार नष्ट होतात, संस्कारांचा ठसा असलेली ती चेतना राहत नाही, ती मूळ चेतना होते, ती संस्कार विरहित चेतना होते, ती दैवी चेतना होते. स्वाभाविकपणे परिणाम असा होतो की तो स्ववर केंद्रित होते. आता चेतना मुक्त झाली आहे, संस्कारातून मुक्त झाली आहे. मग संस्कारातून मुक्त झाल्यानंतर ती मूळ स्वस्वरूपावर केंद्रित झाली. याचा अर्थ असा होतो की चेतना तिचे तादात्म्य स्वशी करते. म्हणजे आतापर्यंत जी चेतना म्हणत होती की मी स्त्री आहे, पुरुष आहे, काळा आहे, गोरा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, भौतिक जगात आहे, भूमिकेत आहे की नाही, ती आता चेतना काय म्हणते? मी ईश्वर आहे. कधी म्हणते? सातव्या भूमिकेत. ती कशाशी एकरूप होते? आता ती स्वशी एकरूप होते, ईश्वरत्वाशी ती तादात्म्य पावते. जशी ती चेतना
पशु असताना म्हणत होती मी पशु आहे, मासा असताना म्हणत होती मी मासा आहे, वनस्पती असताना म्हणत होती मी म्हणजे वनस्पती, दगड असताना म्हणत होते मी म्हणजे दगड. आता ती चेतना काय म्हणते? मी म्हणजे ईश्वर. कारण सर्व संस्कार नाहीसे झालेले असतात. जेव्हा सगळे संस्कार नष्ट होतात, सगळे संस्कार नष्ट झाल्यावर सातवी भूमिका, सेव्हन्थ प्लेन प्राप्त होते आणि मग तिथे तो अनुभव करतो की मी म्हणजे ईश्वर आहे. आता आपण परत पेज नंबर 217 वर जाऊ, 217 नंबर 5. ठीक आहे, आता इथे 15 मिनिट बाकी आहे. मेहर प्रसाद, तुम्ही बरे आहात का? तुमचं ऑपरेशन झालं होतं, आर यू ऑल राईट? त्याने जॉईन केलं होतं पण मध्ये लेफ्ट झालेला दिसला. बरं, कुणाला काही प्रश्न आहेत का, शंका आहेत का, काही शेअर करायचं का? कारण हे फना बका ह्याच्याबद्दल आज आपण बघितलं आहे. ठोक त्याच्याबद्दल कळलं असेल तर सांगा कळलं म्हणून, नसेल तर तसंही सांगायला हरकत नाही. जय बाबा. जर कुणाला काही प्रश्न असतील तर आपण पुढचा पॅरेग्राफ वाचूया. ओके, आता पेज नंबर 217. असे असले तरी, कसे असले तरी, की प्रत्येक भूमिकेत तो झोपतो आणि जागा होतो. जो जागा होतो त्या भूमिकेत ते अनुभवण्यासाठी जागा होतो. असे जरी असले तरी मार्गाच्या प्रत्येक भूमिकेची फनाबका मूलतः सारख्याच प्रकारची असते. कारण आता इथे महत्वाचा मुद्दा, इथे थोडं थांबू. सामान्य माणसाची फनाबका वेगळी, भूमिकेतल्या माणसाची फनाबका वेगळी. वेगळी कशामुळे? संस्कारांमुळे. सामान्य माणसाचे संस्कार स्थूल संस्कार आहे, भूमिकेच्या मार्गावरचे संस्कार कमी होत जाणारे, विरळ होत जाणारे आहेत. म्हणून मूलतः एकाच प्रकारची प्रत्येक भूमिकेची फनाबका मुळात एक आहे. अंतर्गत त्या भूमिकांमध्ये पुन्हा पहिल्याची वेगळी, दुसऱ्याची वेगळी, अशा 7व्या भूमिकेपर्यंत सगळ्या फनाबका जरी वेगळ्या असल्या तरी मूलतः ती फनाबका ओव्हरऑल त्या भूमिकेवरच्या साधकाची फनाबका एक प्रकारची जरी असते. का? कारण ती क्रमशः म्हणजे हळूहळू प्रतिवर्धित होणाऱ्या म्हणजे वाढत जाणाऱ्या चेतनेशी संबंधित असते. ठोक रीतीने भूमिकांवरची फनाबका एक आहे. का? कारण ती रोज वाढत जाणारी चेतना आहे, संस्कारातून मुक्त होत जाणारी अशी चेतना आहे. परंतु ती उत्क्रमित किंवा उत्क्रांत चेतनेशी संबंधित नसते. पूर्ण उत्क्रमित आहे का? परिपूर्ण चेतना आहे का? नाही. एका भूमिकेच्या फनाबकाचा दुसऱ्या भूमिकेच्या फनाबकापासून निराळेपणा दाखवण्यासाठी काय जो फरक असेल तो असाच राहील की एकाच पृथ्वीवरील वेगवेगळ्या दोन खंडात राहणाऱ्या दोन मनुष्यात त्यांच्या पृथ्वीवरील विशिष्ट भागाचे, जेथे प्रत्येक जण राहतो, त्यांचे स्वतःचे व्यक्तिगत संस्कार यात जो फरक असतो त्यानुसार अमेरिकेतील मनुष्याच्या व्यक्तिगत जीवनाचे त्याचे स्वतःचे संस्कार व सापेक्ष अनुभव असतात. तसेच हे खरे आहे की आशियातील मनुष्याचे त्याचे स्वतःचे संस्कार व अनुभव त्याच्या खंडाशी संबंधित असतात, जे अमेरिकेपेक्षा अगदी वेगळे असतात. अमेरिकेतल्या माणसाची जीवनशैली वेगळी आहे, आशिया खंडातल्या माणसाची जीवनशैली, खाणं राहणं वेगळं आहे. एवढाच काय तो फरक, पण माणूस तोही आहे. त्याची श्वसन संस्था इथल्याची श्वसन संस्था एकच आहे. म्हणजे मूलतः फनाबकामध्ये फरक नाही. जो काही फरक आहे तो कशामुळे आहे? कोणत्या भूमिकेवर तो साधक आहे त्या भूमिकेप्रमाणे आणि त्या व्यक्तीच्या संस्कारांप्रमाणे थोडाफार फरक राहील. प्रत्येक भूमिकेमध्ये जो फरक आहे तो तितकाच फरक फनाबकामध्ये आहे जितका फरक दोन खंडातल्या माणसांमध्ये आहे. परंतु मूळ तथ्य हे कायमच असते की ही दोन्हीही माणसे एकाच पृथ्वीवर राहतात. पृथ्वीवर राहणारे आणि पृथ्वीवरच्या पेक्षा म्हणजे ए ग्रह आहे पृथ्वी, बी ग्रहावरचे प्राणी कसे आहेत? तिथे 25%च मन आहे, 75%
ब्रेन आहे. सी ग्रहावरचे माणसं कसे आहेत? 100% ब्रेन आहे, तिथे मन नाहीच. त्यांना विचार व्यक्त करायला बोलावं लागत नाही, भाषेची गरज पडत नाही, इतकी त्यांची बुद्धी प्रगल्भ आहे. आता फरक कसा आहे? ABC मध्ये आहे, म्हणजे सामान्य माणूस भौतिक जगातला आणि भूमिकांमधला माणूस, इतकाच काय तो फरक आहे. अदरवाईज बाकी सगळं, जो पृथ्वीवरचे सगळे लोक आहे त्यांचं. अच्छा, तुम्ही समाधी दाखवताय का? जय बाबा. समाधी दाखवत असाल तर बॅक कॅमेरा लावा. तुमचा व्हिडिओ चालू आहे पालवेजी, तुमचा व्हिडिओ चालू आहे, माईक बंद आहे. तुम्हाला जर समाधी सगळ्यांना दाखवायची असेल ग्रुपला, तर तुम्ही मीटिंगचं जे तिथं माईकचं बटन आहे ते बंद करा. तो माईक बंद केला की आमचा इकडचा आवाज तिथे येणार नाही, तिथला आवाज इथे येणार नाही. पण तुम्हाला समाधी जी आहे, बॅक कॅमेरा लावला तर बॅक, आता तुमचा बॅक नाही फ्रंट कॅमेरा आहे, तुम्ही बॅक कॅमेरा लावला तर समाधी दिसेल सगळ्यांना. अजून 10 मिनिटं आहे. बंदच केलं वाटतं त्यांनी काय केलं माहिती नाही. एक मिनिट बघूया आपण. जर सगळ्यांना समाधीचं दर्शन झालं तर उत्तमच आहे. आहे का? अच्छा, लेफ्ट झाले वाटतं, जाऊ दे, असू दे. हा, तुमचा बॅक कॅमेरा लावा, बॅक कॅमेरा, मग समाधी दिसेल. आणि विशेषतः समाधीमध्ये सुद्धा अच्छा, आता समाधीत सुद्धा तुम्हाला समाधी आणि बाबांची खोली याच्यामध्ये उभं राहिला तर तिथून छान दिसते ती, बरं हरकत नाही. तर इथे एकीकडे तुम्हाला समाधीचं तिथलं परिसराचं दर्शन होतंय. आणि माईक प्लीज, मीटिंगचा माईक बंद करा, म्हणजे आमचा आवाज तिथे येणार नाही. हा, तिथे डिस्टर्बन्स नको, तिथे आवाज नको, म्हणून मीटिंगचा पूर्ण माईक बंद करून टाका. ठीक आहे, ते तुम्हाला दाखवतील समाधी, तोपर्यंत आपण पुढे जाऊ. तर मूळ तथ्य हेच आहे की दोन खंडात माणसं असली तरी ती आहेत पृथ्वीवरच, म्हणजे बेसिक सारखंच आहे. म्हणजे भूमिकांवरचे सगळ्या प्रत्येक भूमिकेत जरी फरक असला, चेतनेत, संस्कारात, आणि म्हणून फणाबकामध्ये प्रत्येक भूमिकेमध्ये जरी आपसात फरक असला, तरी सगळ्या भूमिकांची एक संध अशी भूमिकांची म्हणून जर बघितली तर फणाबका एकसारखी असते. त्या दोघांच्या संस्कारात व तद अनुषंगिक अनुभवात अफाट फरक असूनही जेव्हा दोघे झोपी जातात ते दोघेही गाढ निद्रेत अंतर्गत होतात. आता दोन खंडातले माणसं आहे, आशिया खंड आणि अमेरिका खंड. आता इथनं तुम्हाला छान बाबांची डायरेक्ट समाधी दिसते बघा. मनी माइंडची समाधी अलीकडे, पलीकडे खिडकीतून बाबांच्या समाधीचा. आता इकडे फिरवलं त्यांनी कॅमेरा दाडा. हा, येस, असंच ठेवा आता, बस. त्याने ऐकायला पाहिजे, पण आता त्यांचा माईक बंद असेल तर ऐकायला नाही मिळणार. अवतार मेहेर बाबा की जय. सगळ्या ग्रुप तर्फे बाबांना नमस्कार आणि भरपूर प्रेम. जय बाबा. तर बाबांच्या समाधीचं डायरेक्ट तुम्हाला खिडकीतून दर्शन छान होते, दिसतंय चांगल्यापैकी. आपण आपलं पुढे काम करूया. तर आशिया खंडातला माणूस असो, अमेरिकेतला असो, जेव्हा ते झोपी जातात तेव्हा दोघंही गाढ निद्रेत जातात, दोनही फणामध्ये जातात, दोघांची निर्वात पेपळे होते, फरक काही होत नाही. जरी वेगवेगळ्या वेळेला ते झोपत असले आणि उठत असले तरी झोपेत फरक काही नाही. जरी एक मखमलीच्या शय्येवर झोपतो आणि दुसरा गवताच्या चटईवर जरी, तरी त्याला मुळीच महत्व राहत नाही. कोणी मखमलीच्या शय्येवर झोपो किंवा चटईवर झोपो किंवा दगडावर झोपो, झोप झोप आहे, त्यात फरक राहत नाही. म्हणजे मूळ फणामध्ये काही फरक नाही, भूमिकांवरच्या फणाबकामध्ये फरक नाही. फरक कसा आहे की त्याची शय्या मखमली आहे की चटईची आहे, त्याची वेळ कोणती आहे, तो कोणत्या खंडात आहे, म्हणजे तो कोणत्या भूमिकेवर आहे, म्हणजे त्याचे संस्कार कशा प्रकारचे आहे, तेवढा काय तो फरक राहील. जेव्हा दोघेही गाढ निद्रेचा सारखा आनंद उपभोगू शकतात, म्हणजे दोन्ही म्हणजे कोण, दोन खंडातले. त्याचप्रमाणे जेव्हा दोघेही जागे होतात ते त्याच पृथ्वीवरील मायेतील
त्यांचे व्यक्तिगत जीवन जगू शकतात. मेहरा रामडोहकर, आज तुम्ही असाल तर आरती म्हणून घ्या ना राजू. ओके. निराळा खंडातील जीवन जगण्यापायी असणाऱ्या त्यांच्या संस्कारात व त्यांच्या तदनुषंगिक सापेक्ष अनुभवात फरक असूनही अशा प्रकारे मार्गावरील भूमिकांच्या फनाबाकामध्ये मूलतः कोणताच फरक नाही. मुळात फनाबाका ठोक असं मार्गावरची फनाबाका एक भौतिक माणसाची एकसंघ असा फरक नाही, पण भूमिकांप्रमाणे फरक आहे. जरी मार्गावरील प्रत्येक भूमिकेची स्वतःची फनाबाका आहे ती वेगळी आहे, जेव्हा भूमिकांवरील व्यक्तिगत जीवन विचाराधीन असते. तर आता सुरेश कुजेंनी हँड रेज केलाय, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया आणि मग पुढे जाऊया. जय बाबा. सुरेश भाऊ काय म्हणताय? कुठून हँड रेज झालाय? जय बाबा. ताई आरतीसाठी म्हटलं. ठीक आहे मेहरा म्हणणार आहे. नाही, तुम्ही दोघं आपसात ठरवा. ठीक आहे. फायनल करा आणि प्रार्थना म्हणा पूजे भाऊ, तुम्ही म्हणा. हा, जय बाबा. नाही ठीक आहे ताई, म्हण ना. पहिले आप नका करू. गाडी सुटून नका जाऊ देऊ. बरं ठीक आहे. परवदिगार प्रार्थना मी म्हणेन. नाही, प्रार्थना आज अरुणा शिंदेना ऑलरेडी दिली आहे. अच्छा, आरती म्हणून घ्याल. ठीक आहे, आरती बरं, म्हणून घ्या. ठीक आहे. जय बाबा. आता पुढे बाबा सांगतात, ज्याप्रमाणे फनाबाकाच्या प्राथमिक स्वरूपाच्या पहिल्या प्रकारात कुत्र्यांच्या, घोड्यांच्या, उंटांच्या, हत्तींच्या, सर्व सजीवांच्या व मानव प्राण्यांच्या जे स्थूल जगतात मायेचे घटनात्मक फिनॉमिनल मिथ्या जीवन जगत आहे, व्यक्तिगत फना व बकाचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे मार्गावरील भूमिकांच्या फनाबकाच्या दुसऱ्या प्रकारात सूक्ष्म आणि मनोजगताच्या मायेच्या प्रत्येक भूमिकेवरील पहिल्या भूमिकेपासून तो 6व्या भूमिकेपर्यंत प्रत्येक व सर्वांच्या फनाबकाचा अंतर्भाव होतो. तर बाबांनी इथे काय केलं, स्थूल जगताची फनाबका, मग ती अगदी पहिल्या योनीपासून ते मनुष्य योनीपर्यंत असू दे, एक घटक. भूमिकांवरचे पहिल्या भूमिकापासून 7व्या भूमिकेपर्यंतचा दुसरा घटक, असे फनाबकाचे 2 मुख्य प्रकार केले. जेव्हा मनुष्य, अच्छा इथे थांबलं पाहिजे हा आपल्याला. बर, आता आपण पेज नंबर 218 वर थांबतोय. आज तारीख आहे 11/12/23 आणि उद्या आहे धुनी. थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. अवतार मेहर बाबा की जय. 3च मिनिट राहिले म्हणून थोडं थांबूया. काल दादांच्या स्मरणार्थ किंवा त्यांना इट्स अमृत दिदीच्या भाषेत सांगायचं, इट्स अ ट्रिब्यूट फ्रॉम अस टू बडे साहेब असं म्हणाले. आणि बाबांचं जे मंडळी हॉल आहे तिथे काल भजन झालं. सगळे ट्रस्टीज होते, मधुकर दादर होते, दीपक थाडे होते नगरचे, प्रभावती ताई होत्या. सगळ्यांनी मिळून भजन, इतकं सुंदर भजन ते रंगलं. आणि त्यात बाबांचा, तिथे काही माईक नाही, म्युझिक सिस्टम नाही, रेकॉर्डिंग नाही, काहीही नाही. थोडी 1-2 भजनं मी ऑडिओ केली, ती मी भजन ग्रुपवर टाकलंय आज एक. बाकी पण तो अनुभव तिथे टाकता येत नाही. पण सगळ्यांनी सांगितलं की हा एक मेमोरेबल झालं म्हणे कालचं. आणि बाबांचं अस्तित्व, बाबांचं सानिध्य, बाबांचं एकदम सुंदर भारलेलं सगळं असं फुल हॉल भरलेलं आणि वातावरण फार सुंदर होतं. आणि अशा ह्याच्यात काल ते भजन तिथे छान झालं. हे बाबा वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या प्रेमीजनांसाठी कोणत्या हद्दपर्यंत, लिमिट पर्यंत जातात त्याला काही लिमिटच नाही. त्या पद्धतीने ते आपले प्रेम व्यक्त करतात, मदत करतात. त्याचा आता अजून पदोपदी आणि त्याची प्रचिती येते, अनुभव येतोय की काय सांगावं त्याची महिमा. आणि असं सुंदर म्हणजे ते सगळं भजनं रंगली. ते त्याला काही, ते जे बाबांनी सांगितलं होतं दादांना की तू जेव्हा कुठे भजनाला बसशील तेव्हा मी तिथे असेल. त्याची काल ते जरी ह्यात नसले तरी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होतं. तर ते फार छान भजन झालं. सिम्प्लिसिटी पण तिथे बाबांचं
सगळ्यांना अस्तित्व जाणवलं, सहवास मिळाला असं म्हटलं तरी चालेल. आणि फॉरेनर्सना बिचाऱ्यांना यायला नाही मिळालं तर ते सगळे दुःखी आहेत आणि त्यांना फार वाईट वाटतं की आम्हाला तिथे परवानगी नव्हती म्हणून यायला मिळालं नाही. जस्ट वेळ होता 2 मिनिट म्हणून हे आपला ग्रुप हा इंटिमेट ग्रुप आहे, तिथे काही फॉर्मल नाहीये. अजून कुणाला काय बोलायचं? 1 मिनिट वेळ आहे. वा, समाधी आपल्याला दिसते छानपैकी. अवतार मेहेर बाबा की जय. बरोबर 7 वाजले. प्रार्थनेला सुरुवात करा अरुणाताई लगेच. जय बाबा. जय बाबा. अवतार मेर बाबा की जय. जय बाबा. हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वैत आणि तुलनातीत आहे. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि आगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहे. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, सतत आहे व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहे आणि सर्व ठिकाणांच्या तसेच सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाशमंडळात आहेस व पातळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस आणि सर्व भूमिकांवर तसेच सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तिन्ही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहे. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंवेळ ज्ञानच आहे. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. तसेच अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्याचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान, आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, अहुरमज व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला इज्जत अर्थात एकमेव पूजनीय असे म्हणतात. पश्चाताप प्रार्थना. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. असत्य, अन्याय आणि अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होते. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल आणि विचाराबद्दल तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याबद्दलही आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या डोंगाबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल आणि त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. आणि विशेष करून दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल आणि कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा करा. प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिक अधिक प्रेम करण्याकरता आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक आणि त्याहूनही अधिक प्रेम तुझ्याशी एकरूप होण्यास पात्र होतो आम्ही करीत राहावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी देखील आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अवतार मेर बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. अवतार जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जिथे कल्पना शब्द न जाती, ऐसा परंपार नेती म्हणूनी वेदही थकले, महिमा तुझा अपार. मेहर अवतारा स्वीकारा,
आरती तुमची केली मनी निरंजनी लावून ज्योत मनाची मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनी लावून ज्योत मनाची धूप जाळूनी दीप लावूनी पुष्पे अर्पुनी बाबा पुष्पे अर्पुनी मोठेपण कामजला तुमचे तुम्हा देवोनी मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनी लावूनी ज्योत मनाची तुम्हीच कारक तुम्हीच तारक आदि तुम्ही अंती ओ बाबा आदि तुम्ही अंती तुमच्या सम हो तुम्हीच देवा ना दुसरी युक्ती मेहर अवतारा में स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची तुमची माया सर्व चराचरी छायाई तुमची बाबा छायाई तुमची अनंत तुम्ही तोरण कळे वर्णावी कैची मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली नितरंतनी माझा मजला ठावन महिमा सांगू तव कैसा बाबा सांगू तव कैसा अज्ञपणे मी गातो भसतो माझा भाव असा मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची कृपावंत तुम्ही असीम तुम्हा काय कुणी द्यावे बाबा काय कुणी द्यावे एक मागणे स्मरण तुझे नित मधुसूदन व्हावे मेहर अवतारा स्वीकारा आरती तुमची केली मनी निरंजनी ज्योतला नावनी अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय खूप छान, थँक्यू. जय बाबा. जय बाबा ताई. सगळ्यांचे जय बाबा. आभार. जय 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 बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. जय मेहर बाबा, जय मेहर बाबा, जय मेहर बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. जय बाबा. नाही, त्या बघते कोणाला तरी read आहे ना? उद्या जमलं join 6ला. अवतार मेहर बाबा की जय. अवतार बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सर्वांनी जय बाबा. जय बाबा. जय बाबा.